श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर कधी-कधी तुम्हाला पण असं जाणवतं का की ह्या अशा गोष्टी माझ्याच बाबतीत का घडत असतात? देव माझ्यासाठी कुठे लपलेला असेल? बाकीच्यांची किती मजा असते किंवा बाकीच्यांच्या बाबतीत का अशा गोष्टी घडत नसतात? तर बघा, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं ना की हे माझ्याच बाबतीत का घडलं असं म्हणून, तर ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं. कारण की इन फ्युचर काही वर्षांनी, काही महिन्यांनी, काही दिवसांनी आपल्याला ती गोष्ट कळली की हे माझ्या बाबतीत घडलं होतं आणि ते का घडलं असेल बरं, हा जर आपण विचार केला ना, तर त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच रिझल्ट येतो की त्यावेळेस जे काही घडलं होतं, वर्षापूर्वी, महिन्यापूर्वी जे काही घडलं होतं, ते माझ्यासाठी चांगल्यासाठीच घडलं होतं. त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होत असते. म्हणून मग त्याच्यामुळे असं कधी वाटू द्यायचं नाही की ही गोष्ट फक्त माझ्याशीच का घडते आणि माझ्याच बाबतीत देव कुठे लपलेला असतो, कारण मी तर सगळ्यांचं चांगलंच करत असते. मी तर कधीच कोणाविषयी वाईट करत नाही, कारण मी एवढी देवपूजा करत असते, मी एवढी देवाला मानते. बाकीच्या काही कोणी देवाला मानत नाही, तरी त्यांच्या बाबतीत असं घडत नाही. पण तसं नसतं. एखादी गोष्ट आपल्या बाबतीत घडलेली आहे आणि ती वाईट घडलेली आहे असं न म्हणता काहीतरी चांगलं होणार असेल आणि त्या चांगल्या साठीच काहीतरी हे अशा वाईट घटना घडलेल्या आहेत, असं असतं त्यामागचं एक कारण. त्याच्यामुळे जर तुमच्या बाबतीत पण असं होत असेल, तर ती गोष्ट पॉझिटिव्ह घ्या आणि चांगल्या म्हणजे वाईटामधनं काहीतरी चांगलं निघणार असेल असंच म्हणायचं आणि पुढे चालायचं. तर कारण बघा, भरपूर जणांच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतात आणि आपण नेहमी हाच एक शब्द बोलून जातो की माझं लक चाललं नाही किंवा माझ्या नशिबात ही गोष्ट नसेल, माझ्या नशिबात ही गोष्ट मला भेटली नाही कारण माझं नशीब नसेल चांगलं. परंतु ते तसं नसतं. एखादी गोष्ट आपल्याला भेटली नाही याचं कारण असंही एक असतं की ती गोष्ट न भेटण्यामागे काहीतरी एक चांगली गोष्ट वरती आखली जाते किंवा एक चांगली गोष्ट काहीतरी प्लॅनिंग होत आहे असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. कारण छोट्यात छोटी गोष्ट आपल्याला भेटली नाही, परंतु याच्यापेक्षा काहीतरी मोठी गोष्ट आपल्याला भेटणार आहे, काहीतरी मोठ्या गोष्टीचं प्लॅनिंग आपल्यासाठी होत आहे असं म्हणायचं आणि पुढे चालायचं. कारण की त्याचा रिझल्ट आणि त्याचं जे पुढे काही येणारी गोष्ट असते ती खूप चांगली असते, खूप सुखदायक असते, खूप आनंददायक असते. त्याच्यामुळे कधीही निगेटिव्ह व्हायचं नाही. जी ही गोष्ट झाली ती गोष्ट चांगलीच झाली आणि लेट्स सी व्हॉट हॅपन असं म्हणायचं आणि पुढे जायचं. कारण नक्कीच पुढे जाऊन आपला हा रिझल्ट आपल्याला चांगलाच मिळणार आहे असं म्हणायचं आणि खरंच तो रिझल्ट खरंच खूप चांगला भेटत असतो. तर हे एकदा करून बघा. हे केल्याने तुम्हाला किती मनःशांती भेटते हे तुम्हालाही जाणवेल. तर श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.